विद्यार्थी मित्रांनो, पॅरिस येथे जी ऑलिम्पिक स्पर्धा चालू आहे त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये स्वप्नील कुसाळे या खेळाडूने भारतासाठी ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे. सगळ्यांनी त्याचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. 5 5 1 2 3 4 5 1 2 1 2. व्हेरी गुड. बालमित्रांनो, ज्याप्रमाणे त्यानं तिथं अप्रतिम यश पटकावलं, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा सगळेजण स्कॉलरशिपचं पुस्तक उघडा आणि सगळ्यांनी ताबडतोब आपलं भागाकार प्रकरण चालू आहे त्याच्यातला स्वाध्याय 11.2 मधील पहिला प्रश्न सोडवा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या पालकांची मान उंच करण्याचा प्रयत्न करा शिष्यवृत्ती धारक होऊन. त्यासाठी सोडवा स्वाध्याय 11.2. बघा, एक संख्या गुणिले 56 बरोबर 9688, तर ती संख्या कोणती असा प्रश्न आहे. अरे किती सोपा प्रश्न आहे बालमित्रांनो. बघा, आता या संख्येनं या संख्येला गुणायचं आहे, म्हणजेच काय करायचं, तर या संख्येनं या संख्येला गुणल्यावर एवढं उत्तर आलं. मग या संख्येनं या संख्येला भागायचं. जसं एक्स कोणती तरी संख्या आहे गुणिले 9 बरोबर 27 आलं, तर आता 9ला कितीनं गुणल्यावर 27 येते, म्हणजेच काय 27/9 म्हणजे 9 1 9 9 त्रिक 27 हे 3 आलं का नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या 56ला म्हणजे 56 9688ला आपल्याला भागावं लागेल. अगदी सोपं आहे. पहा बरं, मग भागाकार करा. मग अशा पद्धतीनं भागाकार करायचा. मग आता 5चा पाडा आणि 6चा पाडा जर एकत्रित लिहिला तर 56चा पाडा तयार होतो. मी तुम्हाला शिकवलेलं आहे. बघा कसा तयार होतो. 56 1 56, 96 मधून 56 वजा केले 0, 5 आणि 4 9, वरून घेतले 8. आता 56च्या पाडा 408 येतात का, किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्या येते का बघूया. मग आता 56चा पाडा हे आहे, तर इथं 300 300 400 400, आता 400. आता हे किती होईल, 5 आणि 5 10 म्हणजे एकक स्थानी 4, 5 आणि 5 10ला 0, हातचा आला इकडे गेले 5, 504 व्हायले. मग आपल्याला 408 पाहिजे. मग आता 408 म्हणल्यावर हे किती होईल, एकक स्थानी 8, 4 आणि 0 ह्यांची बेरीज 4 आणि 4ला 4, 448 आलं. म्हणजे हे पण येत नाही. म्हणजे 56 3 आणि 3 6 7, 56 7चा भाग जाईल. 56 7 किती, 2, 5 आणि 4 9 आणि इथं 3, 56 7 392, वजा 8मधून 2 गेले 6, 10मधून 9 गेले 1 आणि इथं 0, वरून घेतले 8. आता 56च्या पाड्यात 168 येतात का, येतात. 3 नंबरला एकक स्थानचं 8 आधी लिहायचं आणि ह्या दोघांची मधल्यांची बेरीज करायची. 5 आणि 1 6 आणि 1ला 1 आलं 168, म्हणजे 56 त्रिक 168 मधून 168 गेले 0 0 0. आपल्याला पायऱ्या महत्त्वाच्या नाहीत, उत्तर काढायचं आहे. उत्तर आहे 173. पर्याय नंबर किती आलं, उत्तर समजलं. आणि उत्तरासोबत तुमच्या सगळ्यांना हे पाढ्याची युक्ती पण समजली. अशा पद्धतीनं दररोज सराव करा. तुमचे पाढे 99 पर्यंत चुटकी सरशी तयार होतील. पहा, हे पुढचा प्रश्न बघा बरं काय दिलंय. दुसरा प्रश्न 1 0 5 4 या अंकांनी तयार झालेल्या सर्वात लहान संख्येला. आता या अंकांनी तयार झालेली सगळ्यात लहान संख्या म्हणजे कोणती रे, 1 0 4 5. या संख्येला कितीनं भागायचं आहे तुम्हाला सांगितलंय. या संख्येला 10ने भागल्यास येणारा भागाकार व बाकी किती. भागाकार अगोदर आणि बाकी नंतर. मग त्याला 10ने भागायचं आहे. मग अगदी सोपं आहे. 1 0 जर कट केलं तर 104च उत्तर येतं आहे. म्हणजे हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही. पर्याय 100% हेच आहे. का, कारण बघा कोणत्याही संख्येला जर 10ने भागलं तर हे 1 0 कट केल्यावर इथं पॉईंट येत असतंय. म्हणजे 104.5 हे एका सेकंदात उत्तर कळालं. समजा असा जर असेल, जर अशा पद्धतीनं संख्या आणि ह्याला जर 10ने भागा म्हणलं तर 10ने भागत बसायचं नाही. लगेच हे 0 कट केलं की इथं पॉईंट दिलं. 259 हे उत्तर येणार म्हणजे येणारच भागाकार. बाकी त्याच्या पुढची 2. तर बघा पडताळा कसं असतंय ते. 10 1 10, 10मधून 10 गेले 0, वरून घेतलं 4, 10ने 4ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग. मग इथं 0 वजा केलं, इथं 4 वरून घेतले 5,
दह्यान चोक 40 आणि 45मधून 40 वजा केले उरले किती 5. भागाकार 104 बाकी 5. आलं का पर्याय नंबर 2 उत्तर राईट. पुढचा प्रश्न बघा बरं बालमित्रांनो. आता तिसरा प्रश्न काय दिलाय 25,836 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीला, म्हणजे या संख्येत 5 अंकाची स्थानिक किंमत, 5 अंकाची स्थानिक किंमत किती आहे रे 5,000. कारण 5च्या पुढं 3 अंक आहेत म्हणून 3 शून्य म्हणजे झाले 5,000. त्याच्यानंतर पुढं काय म्हणलंय 258 या संख्येतील 5च्या स्थानिक किमतीने 258 मधील 5ची स्थानिक किंमत ही झाली 50. म्हणजे यानं काय करायचं भागल्यास येणारा भागाकार किती, म्हणजे किती सोपं आहे बघा 5,000 छेदस्थानी 50 जर केलं हे शून्य कटलं हे शून्य एककचे कटले. पुन्हा 5 1 5 इथं 5 1 5 शून्याला भागलं शून्य ह्या शून्याला भागलं शून्य उत्तर आलं 100. हेच भागाकार तुम्हाला असंही दाखवतो करून 50 भागिले 5,000 50 1 50 शून्य शून्य वरून घेतले शून्य 50ला शून्याला भागलं शून्य वरून घेतले शून्य 50ने ह्या शून्यालाही भाग गेला नाही म्हणून उत्तर आलं इथं पण शून्य. म्हणजे ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. हे लक्षात ठेवा. सोपं गणित आहे अवघड जाऊ देऊ नका. हां बालमित्रांनो चौथं गणित बघा. एका संख्येला 25ने भागले असता भागाकार 13 येतो व बाकी 22 येते. म्हणजे इथं भागाकार कुठं असतं रे इथं भागाकार किती येतो भागाकार येतो म्हणलंय 13 आणि बाकी इथं खाली असते ती बाकी येते म्हणले 22. तर ती संख्या कोणती. आणि एका संख्येला म्हणजे या 14ला सारख्या संख्येला म्हणजे भाज्याला जर एका संख्येनं भागलं तर कोणत्या संख्येनं भागलं तर एका संख्येला 25ने भागले. 25 कोण आहे भाजक. मग एक लक्षात ठेवा 1 2 3 4 या 4 पैकी कोणत्याही तिघांची माहिती असेल तर आपल्याला एकाचं उत्तर काढता येते. कसं तर या सूत्रानं भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता आपल्याला इथं माहिती आहे भाजक किती दिलाय रे भाजक दिलाय 25. भाजक किती आहे 25. भागाकार किती आला 13 आणि बाकी किती आली आहे तिथं 22. आता असं करायचं मग आता 25 आणि 13 ह्यांचा गुणाकार करायचा. मग किती आलं 25 1 25 25 2 50 25 3 75ला 5 7 आले 7 25 1 25 आणि 25 आणि 7 किती आले रे 62 आणि हे झाले 625. थांबा 25 1 25 आणि हां 25 आणि 7 किती आले 32 आलं. आता हे झाले 325 अधिक 22 करायचं आहे. तर एककची बेरीज 5 आणि 2 7 2 आणि 2 4 आणि 347 आहे का पर्यायात. किती नंबर पर्याय नंबर 4. व्हेरी गुड. चला पुढचा पर्याय लिहून घ्या सूत्र. बालमित्रांनो या प्रकरणातला एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे बरं का. काय दिले बघा हा प्रश्न. एक सेवाभावी संस्था आहे. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किलोमीटरचा रस्ता आहे. आता हे 100 किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर 5-5 किलोमीटर अंतरावर 5 किलोमीटर झाले. आता इथून इथं 5 किलोमीटर झालं इथं 1 असे दुतर्फा झाडे लावण्याचे ठरवले. दुतर्फा म्हणजेच काय इकडं पण 1 आणि त्याच्यासमोर इकडं पण 1 आणि किती 5-5 किलोमीटरला. इथून इथं 5 किलोमीटर झाली इथं 5 किलोमीटर 5 किलोमीटर 5 किलोमीटर 5 किलोमीटर असं 100पर्यंत आलं का लक्षात. तर प्रश्न हे आहे तर एकूण किती झाडे लावता येतील असे म्हणलेत. मग आता बघा 5 किलोमीटरपर्यंत म्हणल्यावर 100ला भागायचं 5नं. 5 1 5 5 2 10 शून्याला 0 म्हणजे एका साईडला किती झाडे लागतील. तिकडं 20 लागले तर इकडं किती लागतील बरोबर आहे. आता हे 100 किलोमीटर शेवटचा टप्पा म्हणजे इकडं 20 आणि इकडं 20 म्हणजे 20 आणि 20 किती झाले 40. म्हणजे हे भागाकार समजला सगळ्यांना. हे बघा हे 5 भागिले 100 5 1 5 5 2 10
शून्य शून्य वरून घेतला शून्य, 5नं या शून्याला भाग जात नाही म्हणून शून्य, शून्यातून शून्य वजा केलं, 0 20 आला. कळालं सगळ्यांना? तर वर 20 झाडं खाली 20 झाडं आलं का? मग उत्तर पर्याय नंबर किती? मग चुकलं, एक म्हणणाऱ्याचं चुकलं. कारण का? ऐका बालमित्रांनो, दुतर्फा म्हणलं होतं, मग वर 20 आणि खाली 20 40 झाले. पण 5 किलोमीटर अंतरावर म्हणजे इथून सुरू झालं, सुरू इथून इथं एक 5 किलोमीटरचा झाला टप्पा. आला का लक्षात? मग असे 20 भाग पडले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हे 20 झाले. पण ह्याला पण धरावं लागेल ना, कारण इथं लागला नाही एक. कारण ह्याच्यात आणि ह्याच्यात 5 किलोमीटर म्हणजे इथं पहिल्यांदा एक एक लागले, म्हणजे वर 21 झाले, खाली 21, म्हणजे ह्याचं उत्तर येत आहे पर्याय नंबर 2. बघा बालमित्रांनो, 6वं गणित तर भागाकाराचंच दिलंय आणि म्हणलंय उत्तर किती येईल ते सांगा. फार सोपं आहे बालमित्रांनो. हे बघा रे, हे बघा, 2925 भागिले 65 बरोबर आहे. एक मिनिट, हे तर भागाकार तुम्हाला येतच आहे. दुसऱ्या पद्धतीने शिकू. आता बघा, पाढा पण तुम्हाला 65चा तयार करता येते. आता 2925 भागिले 65 एकाखाली एक लिहायचं. आता इथं एकक स्थानी 5 आहे, इथं एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 5नं भाग जाईल, मग भाग घालायचा 5नं, मूळ संख्याने भाग घालायचा. 5 1 5, 6ला कट केलं आणि 5 1 5 म्हणलं, म्हणजे 6मधून 5 गेले उरले किती? 6मधून 5 गेले उरले किती? 1. ते 1 इथं लिहिलं. आता एकावर 5 किती झाले? मग आता 5 1 5 आणि 5 त्रिक, एवढं समजलं काटाकाटी. पुन्हा वर, पुन्हा 5नं ह्या 29ला भाग घाला. 5 5 25, मग 29 कट केलं, 5 5 25, 29मधून 25 गेले उरले किती? ते आले 4. 4वर 2 किती झाले? 4वर 2 ऐन 42 42. मग आता 5 8 40, मग आता ह्या 42ला कट केलं, 5 8 40, 42मधून 40 गेले उरले किती? 2. आता हे दोन्ही तर झाले. 2वर 5 किती झाले? परत 5 5 25 म्हणायचं. एवढं काटाकाटी कळाली. अजून एक खाली काहीतरी उरलंय. मग आता 13 तर मूळ संख्याच आहे, मूळ संख्येनंच भाग घालायचं. 13 1 म्हणल्यामुळं खाली 1 आलं. वर 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 13 चोक, आता 13 चोक 52 आलं. तर 58मधून 52 गेले उरले किती? हे बघा इथं झाले 6, म्हणजे 6वर 5 किती आले? म्हणजे 13 5 65. मग हे कट केलं, इथं 13 5 65 किती आलं? 45. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं रे? चला, गणित आणि भागाकार दोन्ही समजलं? हा, ए बाळांनो बघा बरं, 7वं गणित काय दिलंय? ताशी 42 किमी वेगाने, हां आता हे हुशार पोरगं दिसायला बघा, गाडीचा हळू चालवायला. ताशी 42 किमी वेगाने 336 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? मग एका तासाला 42 किलोमीटर चाललंय, मग 336 किलोमीटर जायसाठी किती लागल वेळ हे काढायसाठी, म्हणजे काय काढायचं रे? किती तास म्हणजे वेळ काढायचा आहे. मग सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग ताशी किती आहे? 45चा. अंतर किती आहे? 336. आणि आपल्याला वेळ विचारला आहे. मग आता इकडं गुणाकार किती आहे बेटा? 42 आहे. हां, मग आता इकडं जर गुणाकार असेल 42, तर इकडं येऊन काय होते? भागाकार. मग आता हे बघा, भागाकार आत्ता शिकवल्याप्रमाणे करता येईल का? 336 भागिले 42 असा भागाकार करता येईल. तर आता बघा, 2 भाग जात आहे का? 2 भाग घालू. बे 1 बे, बे 2 4 आणि पुन्हा बे 1 बे, एवढं समजलं. नंतर इथं 3 आहे, म्हणजे बे 1 बे, 3मधून 2 गेले 1 उरला. बे 5 10, बे सख 12, 13 झालते ना हे. मग बे सख 12, मग 13मधून 12 गेले उरले किती? 1. आता इथं किती झाले? 16. मग बे 8 16.
आता बघा, आता 21 आहेत, 7 भाग जातंय का रे? लगे घालायचा. 7 1 7, 7 2 14, 7 त्रिक 1. आता वर सुद्धा भाग घालायचा. 7 1 7, 7 2 14. 16 मधून 14 गेले, उरले किती? 2. आता ते किती झाले? 2 वर 8, 28. म्हणजे 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चोक 28. म्हणून इथं आलं 4. आता 3 न 24ला भाग जाईल. 3 1 3 आणि 3 8 24. उत्तर किती आलं मग? 8 तास. वेळ लागल 8 तास. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. बघा, ह्या एका गणितामुळं ह्याच्यासारखे हजारो गणितं करता येतील ना तुम्हाला. हां, शाबास. पुढचं गणित पहा बरं. 8वं गणित काय म्हणले बघा रे? 8वं गणित, भाजक बरोबर 105, भागाकार बरोबर 4250, बाकी बरोबर 75 असेल तर भाज्य बरोबर किती? असा प्रश्न परीक्षेत हमखास येतो बरं का. मग ह्याचं सूत्र पाठ करायचं. सूत्र काय आहे? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मग ज्याच्या त्याच्या खाली किंमत लिहायची. भाजकच्या खाली भाजक, भागाकारच्या खाली भागाकार, बाकीच्या खाली बाकी आणि चिन्हाच्या खाली चिन्ह, गुणिलेच्या खाली गुणिले, अधिकच्या खाली अधिक. मग आता ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करा आणि आलेल्या गुणाकारामध्ये 75 मिसळा. मग किती येतंय उत्तर? पर्याय नंबर 2 करेक्ट आहे. हा बघा रे, 9वा प्रश्न. 1207 या संख्येत किती मिळवावेत म्हणजे मिळणाऱ्या संख्येला 27ने पूर्ण भाग जाईल. मग आपल्याला पर्याय दिलेत 19 9 8 27. 19 9 8 27. ह्याच्यामध्ये किती मिसळले तर 27नं पूर्ण भाग जाईल. आता ह्याच्या 2 पद्धती आहेत. 27ने ह्याला भागाकार करा किंवा कसोटीनुसार या 27ला 3 भाग जात आहे का रे? बघा, 7 आणि 2 9 म्हणजे 9ला 3 भाग जाते म्हणून 3 भाग जाते. आणि दुसरं 9 सुद्धा त्याला भाग जात आहे. बरोबर आहे. म्हणून आता ह्याला सुद्धा जर 3 आणि 9 भाग गेला तर त्याला 27 पूर्ण भाग जाईल. बरोबर आहे. मग आता सध्या बेरीज किती आली? 7 8 9 10 यायली. मग आपण ह्याच्यामध्ये पर्याय नंबर 1 मिसळू. 9 आणि 7 16ला 6, हातचा आला 1 1 2 3, इथं 2 1. बघा, 6 7 8 9 10 11. नाही, 11 अंकांची बेरीज आली मग जात नाही. मग पुन्हा आता किती मिसळून बघायचं? याला पर्याय नंबर 2 9 मिसळून बघा. 9 आणि 7 16ला 6, हातचा आला 1 आणि 0 1 2 1. 6 7 8 9 10. आता 10 आलं. मग याला 9 भाग जाईल का? नाही. म्हणजे पर्याय नंबर ते पण येणार नाही. पुढं 12 0 7 ह्याच्यामध्ये पर्याय 3 8 मिसळा. 7 आणि 7 14ला 14 15ला 1 15 5 हातचा आला 1 1 इथं 15 2 आणि 1 5 6 7 8 9 आलं की रे. म्हणजे याला आता 1215ला 3 भाग जातो आणि 9 पण भाग जातो. कशामुळं? 8 घेतल्यामुळं. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. हे 10वा प्रश्न बघा. आता बघा, या 10व्या प्रश्न, अरे किती सोपा आहे रे प्रश्न. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. नंबर 1, कोणत्याही संख्येला 1ने भागल्यास तीच संख्या उत्तर येते. हे बरोबर आहे का रे? जर समजा आपण 15 आहे, समजा 55 आहेत, 55ला 1नं भागलं तर 55 1ला भागल्यावर उत्तर 55च येईल. हे बरोबर आहे. कोणत्याही संख्येला 1नं भागलं तर उत्तर तीच संख्या येते. हे पर्याय बरोबर आहे. पुढचं दुसरं, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते. चुकलं. कोणत्याही संख्येला त्याच संख्येनं भागलं तर उत्तर 0 येतं आहे का? आता ही कोणतीही संख्या, म्हणजे समजा आपण घेऊ 17. 17ला 17नंच भागलं. 17 1 17, 17 1 17, 1/1 म्हणजे 1 येतं. त्यानं काय म्हणले? 0. म्हणजे पर्याय नंबर 2 चुकला. चुकीचा पर्याय शोधा म्हणलं होतं म्हणून याचं 2. तरी तिसरा पर्याय बघा, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 1 येते. आलं की रे? हे बघा, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने जर भागलं तर उत्तर 1/1 म्हणजे 1च येते. चौथा पर्याय, भाजक व भागाकार
यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यास भाज्य मिळते. अरे हे तर सूत्रच आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. कळालं? म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 11.2 हे तुमचं स्कॉलरशिपसाठीच महत्त्वाचं नाही आहे बाळांनो, तर 10वीपर्यंत तुम्हाला समजण्यासाठी हा महत्त्वाचा भाग होता. तुम्हाला नक्कीच समजला असेल अशी मला आशा आहे आणि यातून तुम्ही परीक्षेत छान मार्क घेताल. थँक्यू.